हे जे कुंडली 2018 आपण काल बघत होतो, तर त्याचा मी स्क्रीन ओपन केलेला आहे. त्याचं डोंगल मेसेज दिसतोय बघा की USB डोंगल नॉट फाउंड. लाल त्याला स्ट्रॅप येतो आणि तो तसं दाखवतो आपल्याला की USB डोंगल मिसिंग आहे म्हणून. तर ही अशी काळजी घ्यायची की डोंगल आधी लावलेलाच पाहिजे, त्याच्याशिवाय सॉफ्टवेअर चालू करायचं नाही. तर आता मी किस्मत सॉफ्टवेअर चालू करतोय. तुम्ही तोपर्यंत याचे फीचर्स बघा या सॉफ्टवेअरचे. म्हणजे किस्मत बघताना जे कॉमन फीचर्स आहेत ते आपल्या लक्षात येतील की ते ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. हा एक तर डोंगल लावलेला पाहिजे. आणि अजून एक माहिती तुम्हाला सांगून ठेवतो की एकाच कंपनीचे 2 डोंगल एका वेळेस लावलेले सॉफ्टवेअर चालत नाहीत. त्याच्यामुळे समजा तुमच्याकडे 2 डोंगल असतील एकाच कंपनीचे, बाय चान्स समजा किस्मत पण आहे, कुंडली आहे किंवा ॲस्ट्रो ऑफिस आहे, तर त्याचे दोन्ही डोंगल एकदम लावले तर प्रॉब्लेम येतात. तर तसं कधीच नाही करायचं. एक डोंगल काढून ठेवायचा, मग दुसरा लावायचा. किंवा तुमच्याकडे पाराशर लाईट जरी असेल तरी पाराशर लाईटचं कसं आहे की सगळे सॉफ्टवेअर त्यांच्या एका डोंगलवर आपल्याला घेता येतात, तिथे काही तसा प्रश्न येत नाही. तरी पण काही लोक काय करतात की 2 डोंगल मागतात आम्हाला. मग त्या केसमध्ये त्यांना बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की आधीचे डोंगल काढायचं विसरतात ते आणि दुसरं डोंगल पण लावतात आणि मग बराच वेळ ते ट्रायल एरर करत बसतात, असा प्रॉब्लेम येतो. तर आता तुम्ही बघताल की हे जे किस्मत आहे त्याचं मी शेअर करतो आता स्क्रीन. किस्मतचा तुम्हाला हे दिसतोय का UI स्क्रीन? आला समोर? नाही अजून आला. आला आता? हा. तर बघा, ह्या कुंडली 2018 मध्ये एकाच पेजवर सगळे फीचर होते. तर आता इथे 4 टॅब आहेत: किस्मत पॉवर, काउन्सिलिंग, FAQ आणि मेंटेनन्स. तसं त्याच्यावर नव्हतं. त्याच्यावर एकच पेज होतं, असे टॅब वगैरे काही नव्हते त्याच्यावर. तर आता आपण जे फीचर आधी ऑलरेडी बघितलेले आहेत ते याच्यात बघणार नाही आहोत इथे, पण जे त्याच्यात नव्हते ते सगळे फीचर आपण इथे बघू. म्हणजे म्हणून मी मुद्दाम स्टेप बाय स्टेप घेतलं की एकदा कुंडली 2018 बघितलं की किस्मत मधले जे ऍडिशनल फीचर आहेत तेवढेच बघावे लागतील. आणि याच्यानंतर परत एकदा ॲस्ट्रो ऑफिस ज्यावेळेस आपण बघू तर किस्मत आणि कुंडलीच्या व्यतिरिक्त जे फीचर्स आहेत ते फक्त आपल्याला बघावे लागतील नंतर. तर इथे हॉरोस्कोप मॅच मेकिंग आपण बघितलेलं आहे, त्याच्यामधल्या फीचरमध्ये विशेष फरक नाही आहे. इंटरनल पेजेस एकदम मी तुम्हाला दाखवीन काय काय वेगळे त्याच्यात. प्रश्न कुंडली याच्यात एक्स्ट्रा आहे जी तिकडे नव्हती. एकच मिनिट. हा बोला. नाही तुम्ही बघा ते व्यवस्थित इंग्लिशमध्ये पडतंय का मराठी वगैरे पण चालणार नाही ते असलं तर मग इंग्लिशमध्ये टाका. मग नेटचा प्रॉब्लेम असेल किंवा दुसऱ्या एखाद्या मोबाईलवर प्रयत्न करा. ठीक आहे, मग जाऊ द्या, परत कधीतरी बघता येईल. मी त्याच्यावर टाकतोच परत नंतर. बघू आपण दुपारी. आता माझी मीटिंग चालू आहे, आता फोन करू नका मला सध्या. जमलं तर बघा इथे, नाही तर मग मी याच्यावर टाकतो लिंक, तेव्हा बघा. तर इथे आपण प्रश्न कुंडलीवर क्लिक करू. आता कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये 1 ते 249 नंबर म्हणजे आपल्या अवकडा चक्र किंवा नक्षत्र आहेत, तर त्याचे 27 नक्षत्राचे 108 चरण होतात, सगळे 4-4 मिळून घेतले तर. पण आणखीन त्याचे विभाग पाडलेले दशा वर्ष आहेत त्याप्रमाणे. तर त्याचा 249 हा आकडा येतो.
तर त्याच्यामुळे 1 ते 249 असं तिथं गणित केलेलं आहे. जो नंबर आपल्याला क्लायंट सांगतो तर तो नंबर इथे टाकायचा आहे. त्या क्लायंटचं नाव आपण इथे टाकू शकतो. ABC नाव टाकलं आपण आणि इथे आपण प्रश्नाचं स्वरूप टाकू शकतो. जसं आता त्यांनी विवाहाचा प्रश्न विचारला तर इथे मॅरेज तुम्ही लिहू शकता. आणि खाली जी तारीख आहे तर ती आत्ताची तारीख आजची आणि वेळ पण आत्ताचीच घेतं ते. आता हे घेत असताना तुम्ही सिस्टीमच्या क्लॉककडे लक्ष द्यायला पाहिजे. कधी कधी आपल्या सिस्टीमचं जी डेट आणि टाइम आहे ते सेट नसतं. असं खास करून त्यावेळेस होतं की जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये एक छोटासा बटन सेल असतो. तो त्याचा क्लॉक मेंटेन करत असतो. तर तो जर गेला असेल तर असं होतं की आपलं ते घड्याळ एकदम डिस्टर्ब होऊन जातं. कधी कधी 2000 वगैरे असं त्याच्यात इयर दाखवतं. त्या केसमध्ये तुम्हाला एकदा चेक करून घ्यायला पाहिजे. कारण जी सिस्टीमला डेट आणि टाइम आपण सेट केलेला आहे तो इथे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेतं. सॉफ्टवेअरला किंवा कॉम्प्युटरला स्वतःचा मेंदू नाही हे लक्षात ठेवावं आपण नेहमी. चूक जो करतो तर माणूसच असतो. तो कॉम्प्युटर स्वतःहून कधी चूक करत नाही. त्याच्यामुळे त्याला जसं सांगितलेलं असतं वागायला तसं तो वागतो बरोबर, जर सेट केलेलं असतं. चुकतो आपण, पण बऱ्याचदा काय होतं की आपण त्या ह्याच्यामध्ये मनस्ताप वगैरे आपल्याला होतो कधी कधी की कॉम्प्युटर चालत नाही किंवा सॉफ्टवेअरला काय अडचणी येतात. तर तिथे आपण दोष सॉफ्टवेअरला देतो किंवा कॉम्प्युटरला देतो. ऍक्च्युली त्यांचा काही दोष नसतो. चुका आपल्या हातून काहीतरी झालेल्या असतात, आपल्याकडून काहीतरी दुर्लक्ष झालेलं असतं. तर हा आता 28 जून 2020 बरोबर आहे. 11:38 झालेले हे पण बरोबर आहे. तर आणि नंबर आपण 56 टाकला. आपल्याला जो क्लायंट किंवा कोणी देतो तोच नंबर आपण टाकतो. इथे आपण उदाहरण घेतलेलं आहे. तर याच्यावर आपण व्ह्यू हे जे बटन आहे हे दाबायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर व्ह्यू दाबल्यानंतर आपल्या समोर स्क्रीन येतो. हे ऍक्च्युली आपण त्या आधी एकदा बघितलं होतं ॲस्ट्रो ऑफिसमध्ये, पण कोणी नवीन लोक असतील त्यांच्याकरता मी परत दाखवतोय. तर इथे पहिलं पेज आलेलं आहे. याच्यावर स्पष्ट ग्रह आलेले आहेत सगळे. वरती आपण जे प्रश्न टाकला, मॅरेजचा प्रश्न आहे, दिनांक आली, LSRD आली, तिथे वेळ आली आणि स्थान आलं, मुंबई आपण निवडलेलं आहे. हे स्पष्ट ग्रह आले. ग्रह, राशी, अंश, कला विकला आल्या, तिथे गती आली आहे. नक्षत्र, राशी स्वामी, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी आणि परत त्याचा उपनक्षत्र स्वामी, असं सगळं आलेलं आहे. खाली कुंडली आली. त्याच्यानंतर पुढच्या पानावर इथे येतं कृष्णमूर्ती पद्धती, स्पष्ट भाव. आता याच्यात भावाच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. तर भाव -1 म्हणजे ही पहिली पद्धत आहे. वरती तुम्हाला होरारे नंबर दिसतोय 56. खाली जे भावारंभ आहेत ते तिरपे लिहून आलेले आहेत आणि वरती स्पष्ट भाव टेबलमध्ये दिलेले आहेत. या टेबलमध्ये 1 ते 12 भाव आहेत. त्याच्या राशी, अंश, कला विकला, राशी स्वामी, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी आणि परत त्याचा उपनक्षत्र स्वामी, असा हा टेबल आलेला आहे. जसा ग्रहांचा होता तसाच राशीचा भावांचं पण आलेला तसा. आणि मग KP प्रश्न सिग्निफिकेटर्स आहे. भावसंधीच्या उपस्वामीचा प्रभाव, त्याच्यानंतर ग्रहांच्या उपस्वामीचा प्रभाव आणि ग्रहदृष्टी किंवा युतीमध्ये असतील तर त्याचा वेगळा टेबल आहे. राहूचं स्पष्टीकरण वेगळं दिलेलं आहे आणि केतूचंही दिलेलं आहे. खाली ग्रह आणि भावसंधीच्या निर्देशकांची सारणी, म्हणजे कोणते कोणते भाव आहेत आणि त्याला कोणते ग्रह कारक आहेत आणि कोणत्या ग्रहांना कोणते भाव कारक आहेत, असा दोन्ही पद्धतीने आपल्याला इथे टेबल ऑब्झर्व करता येतो. याच्यावरून आपल्याला ठरवता येते की कोणत्या भावाचे कार्यश कोणते कोणते ग्रह होत आहेत किंवा कोणत्या ग्रहांचे कोणते कोणते भाव कार्यश होत आहेत. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ की आता रवी आहे तर तो पहिल्या भावाचा कार्यश होतोय, तिथे S लिहिलेलं आहे, सिग्निफिकेटर म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणून S लिहिलंय. तिसऱ्या भावाचा तो कार्यश आहे, चौथ्या भावाचा आहे आणि थेट 12व्या भावाचा पण आहे, मध्ये कुठेच नाही तो. म्हणजे 1, 3, 4 आणि 12 ह्या 4 भावांचा तो रवी कार्यश होतो. आता जर आपण असा इथं भाव बघितला
तर हा पहिला भाव आहे. याचे कारक ग्रह कोणते कोणते आहेत? कार्यश ग्रह, इथं कार्यश केपी मध्ये कार्यश म्हटलं जातं. तर हे कार्यश ग्रह आहेत रवी, रवीच्या समोर एस लिहिलेला आहे. मग बुध कार्यश आहे, त्याच्यानंतर राहू कार्यश आहे. तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला बघता येते की पहिला जो भाव आहे त्याला कोणते कोणते ग्रह सपोर्ट करतायत किंवा कोणते ग्रह त्याचे कार्यश होत आहेत तसंही बघता येतं. किंवा एखादा ग्रह निवडून त्याला कोणते कोणते भावांचं फळ तो ग्रह देणार आहे असं आपण दोन्ही पद्धतीने बघू शकतो इथे. तर हा एक चांगला टेबल दिलेला आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे टेबल याच्यामध्ये डिझाईन केलेले आहेत. हे केपी 4 स्टेप आहे, ही ग्रहांची आहे, त्याच्या खाली भावांची केपी 4 स्टेप आहे. मग केपी विंशोत्तरी दशा आहे. विंशोत्तरी दशेचा हा टेबल खूप छान आहे की याच्यामध्ये तुम्हाला समोर नक्षत्र, उपनक्षत्र आणि परत उपनक्षत्र त्याचं असं दिलेलं आहे. इथे काय होतं की तुम्ही आता चंद्राची महादशा आहे, प्रारंभ कधी होतोय? 28/6/2020, कारण आपण प्रश्नकुंडली घेतलेली आहे. 21/2/2029 पर्यंत ही महादशा आहे. त्याचा स्वतः तो कुठे तर 3, स्वामी त्याचा 2 मध्ये. मग नक्षत्र चंद्र आहे, तो 3 आणि 2चा परत कार्यश आहे. उपनक्षत्र स्वामी मंगळ आहे, तो 9/6/11चा कार्यश आहे. त्याचा उपनक्षत्र स्वामी शनी आहे, त्याचं 7/8/9 असं ते कार्यश आहे. म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर ह्या महादशामध्ये कोणत्या कोणत्या भावाचं फळ तो चंद्र देणार आहे किंवा मंगळ देणार आहे आणि शनी, आपल्याला इथे ताबडतोब कळलं की चंद्राच्या महादशेमध्ये कोणते कोणते भाव ऍक्टिव्हेट राहणार आहेत. मग त्याच्यामधली आपण जर अंतर्दशा बघितली तर तिथे सुद्धा 9/6/11, 7/8/9 असे आकडे आलेले आहेत. म्हणजे आता ह्या अंतर्दशेमध्ये त्याला कोणते कोणते भाव फळ देणार आहे की हे जे समोर आकडे लिहिलेत एवढ्याच भावांचं त्याला फळ मिळणार. मग तो इतर काही आपल्याला विचारेल तर त्या भावाचं फळ मिळणार नाहीये त्याला. त्याच्यामुळे हे आपल्याला सोपं जातं. मग जर त्याला असा प्रश्न असला, आता लग्नाचा प्रश्न आहे, मग आपल्याला 2/7/11 किंवा 5/8 पाहिजे, तर ते कुठं प्रबळ होतात ते तुम्ही डेटच्या समोरच बघून सांगू शकता की ह्या डेटमध्ये जास्त ऍक्टिव्हेट आहे आणि इथं जास्त होण्याची शक्यता वाटते. या टेबलचा असा उपयोग होतो. केपी विंशोत्तरी प्रत्यंतर दशा सुद्धा आहे, इथे थोडस डीप जाऊन तुम्हाला त्या डेट सांगता येतील. नॉर्मल विंशोत्तरी अंतर्दशा पण आहे, महादशा, ह्या महादशा वरच्या या बॉक्स मधल्या आणि खाली अंतर्दशा असतात, त्याच्यातही प्रत्यंतर दशा दाखवलेल्या आहेत. कारक कसप इंटरप्रिटेशन हा एक टेबल आहे, याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट मांडलेले आहेत. त्या सब्जेक्टला कोणते कोणते ग्रह कार्यश होतात आणि कोणते भाव ऍक्टिव्हेट आहेत ते दिसतं आपल्याला. जसं तो व्हेकल आहे, वाहन सुख, ट्रॅव्हल्स आहे, प्रवास वगैरे त्याच्यानंतर मग एज्युकेशन आहे. असे वेगवेगळे इथं सब्जेक्ट घेतलेले आहे की नवीन जे ज्योतिष शिकणार आहेत त्यांना त्याचे सगळे नियम वगैरे पाठ नसतात, त्यावेळेस त्यांना हे सोपं जातं वापरायला. कर्ज घेण्यासाठी ही कुंडली कशी आहे, प्रश्न कुंडली. त्याच्यानंतर स्पेक्युलेशन म्हणजे सट्टेबाजी म्हणतात त्याला, शेअर बाजार वगैरे, त्याच्यामध्ये कसं आहे त्याचं लक, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एका टेबलमध्ये क्लिअर केलेल्या आहे आणि याच्यामुळे आपलं कामाला स्पीड येते. मॅरेज आहे, चिल्ड्रन आहे, बऱ्यापैकी जे आपल्याकडं फ्रिक्वेंटली जे सब्जेक्ट येतात, जे प्रश्न येतात आपल्या समोर, त्याचा इथं टेबलमध्ये फॉर्मॅट करून दिलेला आहे. हेल्थ आहे, डिसीज आहे, हेल्थ अँड डिसीज रिकव्हरी आहे, त्याच्यातून तो बरा होईल की नाही. त्याच्यानंतर कारक कसप इंटरप्रिटेशन मध्ये फायनान्स आहे, फायनान्स अर्निंग आहे आणि फायनान्स सर्व्हिस आहे, फायनान्स इंडस्ट्री आहे, बरेच टॉपिक कव्हर केले. त्याच्यानंतर बिझनेस आहे फायनान्समध्ये, एज्युकेशन अँड प्रोफेशन आहे, प्रॉपर्टी आहे, एवढे इथं टॉपिक कव्हर केलेले. तर हा आपल्याला एका टेबलमध्ये सोपं करून दिलेलं आहे त्यांनी. इथे बाकी जे आपण बर्थ डिटेल्स मध्ये टाकतो, प्रिंट ऑप्शन इथे आहे, व्ह्यू आपण आता बघितलं, ईमेल फॅसिलिटी आहे, इथून ईमेल करता येतो. हा त्याच्यात नव्हता, कुंडली 2018 मध्ये ईमेल फॅसिलिटी नव्हती. इन्स्टंट डिस्प्ले मध्ये आपण जे डिटेल्स टाकलेले ते इथे आपल्याला इन्स्टंट बघता येतात.
हे बघताना डोंगल नसलं तरी कधी कधी इथे बघता येतं आपल्याला इमर्जन्सीला. त्याच्यानंतर इथे स्पष्ट ग्रह आणि हे स्पष्ट भाव असे दोन्ही दाखवलेले. ते LSRD पण आहे इथे. टाइम सेन्सिटिव्हिटी केपी मध्ये सुद्धा आपल्याला ते आधी मी दाखवलं की हे प्रत्येक भावाचे राशी लॉर्ड सब लॉर्ड आपल्याला बघता येतात आणि कुठला टाइम करेक्ट असू शकतो याचा अंदाज इथे आपल्याला येतो. खाली LSRD दिलेले आहे. हे LSRD जितके जास्त एका टाइमच्या समोर असतील तेवढा तो टाइम करेक्ट आहे असं समजलं जातं. त्याच्याशिवाय मग इथे अनालिसिस एक बटन आहे, त्याचाही वापर आपण त्या दिवशी ॲस्ट्रो ऑफिसमध्ये बघितला होता. सेम आहे. हे त्यांनी केपीच्या हिशोबाने दिलेलं आहे. आता इथं हा मधला जर टेबल बघितला तर भाव आहे इथे आणि पुढे ग्रह पण मांडून दिलेले आहेत. म्हणजे एकाच टेबलमध्ये दोन्हीचंही काम आपलं झालेलं आहे इथे. तर इथे तर ताबडतोब आपल्याला निर्णय घेणं किंवा काल निर्णय वगैरे सगळ्या गोष्टीचा उलगडा इथे होऊन जातो या एका टेबलमध्ये. वेगवेगळ्या ज्योतिषांकडून नेहमी सजेशन्स येत राहतात आपल्याला आणि त्याप्रमाणे टेबलचं डेव्हलपमेंट होतं, कॅल्क्युलेशन वगैरे वाढतात आणि जास्तीत जास्त युजर फ्रेंडली आणि ज्योतिषांना सोपं जावं हा इथे प्रयत्न नेहमी केला जातो. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज काय आहे की त्यांना फोबिया असतो. फोबिया म्हणजे कशाचा असतो? त्यांना कॉम्प्युटरचा फोबिया नसतो, त्यांना फोबिया असतो इंग्रजीचा, की मला इंग्रजी येत नाही, मी कसं वापरू हे सॉफ्टवेअर. त्याचे हे कारण आहे की बरेचसे लोक सॉफ्टवेअर हाताळतच नाहीत. ते हातानेच कुंडल्या बनवतात किंवा कोणाकडून तरी ते छापून आणतात कुंडल्या. आणि मी त्या लोकांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही इंग्रजी किंवा मराठी ह्याच्या असे म्हणजे तुम्हाला मुद्दे आहेत समोर, पण मी अशा लोकांना सॉफ्टवेअर विकलेलं आहे की ते शाळेतच गेले नाहीत कधी. असे सुद्धा लोक माझे व्यवस्थित कस्टमर आहेत आणि विशेष म्हणजे ते उत्तम प्रकारे सॉफ्टवेअर हाताळतात. त्यांच्या कॉम्प्युटरला 5 वर्ष, कोणाच्या कॉम्प्युटरला 10 वर्ष झाले, एकदाही फॉर्मॅट करावा लागला नाही. आणि ते मला लोक फोन करत असतात अधूनमधून की काही नवीन आलं तर आम्हाला सांगा, आम्हाला घ्यायचंय परत. तर त्याच्यामुळे ज्यांचं थोडंफार शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना ABCD कळती, त्यांनी तर मुळीच घाबरायचं कारण नाही. त्यांनी अगदी बिंदास सॉफ्टवेअर घ्यावं, माझ्या भरोश्यावर घ्यावं की मी त्यांना जे बटन दाबायला सांगेल, जे वापरायला सांगेल तेवढंच वापरायचं आहे. तुमचं काम उत्तमपणे चालेल. आणि उलट मला त्या लोकांचे कधीच फोन येत नाही की आम्हाला काही अडचण आहे किंवा आम्हाला काही कळत नाही. कारण ते समजून सांगताना इतकं सगळं पिऊन घेतात, ते अगदी पूर्ण समजून घेतात आणि नंतर ते कामही अगदी जपून करतात. ते फार काळजी घेतात कॉम्प्युटरची. त्यांच्या कॉम्प्युटरला ते कोणाला हात लावू देत नाहीत, लॅपटॉप असो कॉम्प्युटर असो. त्यांचं काम झालं की ते पॅक करून कपडा वगैरे टाकून त्याला खूप अगदी जीवापाड जपतात आणि त्या कॉम्प्युटरला त्यांच्या कधीच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे ज्यांच्या मनात अशी काही शंका असेल की मला इंग्लिश कसं जमेल किंवा हे हाताळता येईल की नाही, तर त्यांनी हे मनातून भीती काढून टाकावी. आणि ज्योतिष हा तुम्ही पुरेसं आहे. तुम्हाला ग्रह वगैरे हे कळतात, तुम्हाला थोडंफार मराठी का होईना वाचता येतं किंवा कळतं की याला काय म्हणायचं, तर ते तेवढं पुरेसं आहे आपल्याला. कॉम्प्युटरमध्ये काही एक्सपर्ट वगैरे पाहिजे असं काही नाहीये. तर तुम्ही ते डोक्यातून काढून टाकावं सगळ्यांनी. आणि याच्यात ग्रामीण भागातले नाही तर शहरातले पण बरेचसे लोक आहेत की ते अजूनही कॉम्प्युटरला हात लावत नाहीत. आणि काही काही लोक असे पण मी बघितले की ते सरकारी ऑफिसेसमध्ये काम करत होते किंवा अजूनही काही लोक करतायत, कंपन्यांमध्ये काम करतायत, तरी पण ते कॉम्प्युटरच्या वाटेला जात नाहीत किंवा अँड्रॉइड फोनही घेत नाही. काही लोक अजून बेसिक फोन वापरतात. तर त्याच्यासाठी आणखीन एक मी सांगेल, म्हणजे हे हे जे माझे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला इतर ठिकाणी पण काम येतील. की एक नेहमी लक्षात ठेवावं की एखादी नवीन वस्तू मार्केटला येते किंवा नवीन वस्तूंचं संशोधन जे होतं, तर ते याच्यासाठी झालेलं असतं की आधीची गोष्ट थोडी अवघड आहे आणि जी नवीन आलेली ती थोडीशी सोपी आहे, म्हणूनच संशोधन होतं आणि म्हणूनच ती वस्तू मार्केटला येते, म्हणूनच ती विकली जाते आणि त्याचा प्रचार होतो आणि ती लोकप्रिय पण होते. तर त्याच्यामुळे जर सिंपल फोन होता ना, तो वापरताना बऱ्याच अडचणी, बऱ्याच मर्यादा होत्या. त्या मर्यादा काढून टाकल्या, अमर्याद वापर करता यावा असा तो टच स्क्रीनवाला फोन आहे.
किंवा मग त्या आधी टच स्क्रीन आले, मग त्याच्यानंतर स्टाईलस वाले सुद्धा त्यावेळेस आले होते की त्याला काडी लागायची एक ऑपरेट करायला, ते पण मी वापरलेले. त्याच्यानंतर मग टच स्क्रीन आला की जो बोटांनी फक्त हँडल करता येतो, आणि मग त्याच्यामध्ये अँड्रॉइड आलं की त्याच्यात अजून शक्यता वाढल्या. तर नेहमी ज्यावेळेस काही नवीन संशोधन होतं मार्केटला, तर ते आपल्या सोयीसाठी झालेलं असतं. फक्त प्रॉब्लेम काय येतो की आपल्याला ते शिकायला थोडासा वेळ लागतो. सगळ्या गोष्टी नवीन असताना आता अजून काही समजा उद्या सॉफ्टवेअर आलं, तर ते मी जरी दररोज हेच काम करत असलो तरी मला शिकायला थोडा वेळ लागतो. नवीन सॉफ्टवेअर आलं की मला 1-2 रात्री जागून काढावे लागतात. कारण दिवसा असं डिस्टर्ब होतो, फोन येतात किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. मग मी थोडं रात्री जागून त्या सॉफ्टवेअरचे प्रत्येक फीचर तपासतो मी. शिकून घेतो काही येत नसतील तर. कारण मला पुढे शिकवायचं असतं लोकांना, म्हणून मग मला थोडं जास्त त्याच्यात वेळ द्यावा लागतो. आणि असं होतं कामा नये की समोरच्याला असं वाटावं की अरे ह्याचंच बहुतेक कच्चं आहे काहीतरी. त्याच्यावर आपलं इम्प्रेशन एकदा खराब पडलं की त्यालाही त्या सॉफ्टवेअरची नक्कीच भीती वाटते मग, किंवा ह्याला जमत नाही ते आपल्याला काय जमणार आहे, असं होतं. तर मी ते आधी पूर्णपणे बघून घेतो सॉफ्टवेअर. तर ही प्रोसेस प्रत्येकालाच करावी लागते. आणि अजून एक स्टेटमेंट असं आहे माझं, मी सगळ्यांनाही सांगतो, की तुमच्या जीवनात काहीतरी नवनिर्मिती होत असते. जर तुम्ही मॅन्युअली कुंडली बनवताय, आता तुम्ही कॉम्प्युटरवर बनवणार आहात, ही तुमच्या जीवनातली नवनिर्मिती आहे. नवनिर्मिती म्हणजे काहीतरी नवीन घडतंय. तर ज्यावेळेस काही नवीन घडतं, जसं एक मूल जन्माला येतं, तर त्या प्रसव वेदना म्हणतात त्याला. तर त्या प्रसव वेदना तुमच्या जीवनात ज्यावेळेस नवनिर्मिती होती, त्यावेळेस तुम्हाला थोड्याशा सोसाव्या लागतात. म्हणजे सॉफ्टवेअर शिकताना तुम्हाला काही कष्ट होतील, थोडा त्रास होईल, डोक्याला ताण पडेल, बसून बसून पाठ दुखेल किंवा हात दुखतील. माऊस हाताळतानाही सुरुवातीला बोटं दुखतात. हे तुम्हाला अनुभव असतील. कारण ते आपल्याला तशा पोझिशनमध्ये हात ठेवायची सवय नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमच्याकडे जे क्लायंट येतील किंवा तुमच्या संपर्कात नवीन ज्योतिषी येतील, त्यांना पण हे समजणं आवश्यक आहे, की आपल्याला सहज काही मिळत नसतं. आपल्याला थोडेसे प्रयत्न करावे लागतील. आणि मग दुसऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार? एक सामान्य माणूस असतो आणि एक ज्योतिषी असतो. तर ज्योतिषी थोडासा त्याच्यापेक्षा स्पेशल आहे. कारण आपल्याला देवाने निवडलेलं आहे, की लोकांना तुम्ही गाईडन्स करा. तर आपल्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी पाहिजे. तर आपल्याला ह्या लेबर पेन किंवा प्रसव वेदना सहन करण्याची आपल्यात नक्कीच क्षमता असायला पाहिजे, असं मला वाटतं. तर हे थोडंसं अवांतर बोललो मी, कारण हे आवश्यक सुद्धा आहे. लोक सॉफ्टवेअर घ्यायला, शिकायला आणि वापरायला खूप घाबरतात काही काही. त्यांच्याकरता हे मी थोडंसं त्यांना काउन्सिलिंग केलं. आता इथे आपण प्रश्नकुंडली बघितली, बर्थ टाइम रेक्टिफिकेशन, याला फक्त इथे रेक्टिफिकेशन लिहिलेलं आहे. हा एक फीचर इथे तुम्हाला नवीन दिसेल. रेक्टिफिकेशन वर मी क्लिक केलेलं आहे. इथे बघा LSRD दाखवलेलं आहे. हे LSRD चे डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आजची तारीख सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक घेतो. आत्ताचा टाइम तो ऑटोमॅटिक घेतोय. गाव आपण जे सेट केलेलं असेल डिफॉल्ट ते घेतो तो. आपण इथे बदलू शकतो. समजा आता मला इथे औरंगाबाद टाकायचं असेल किंवा मी पैठण टाकतो. मी पैठणमध्ये आहे सध्या. पैठण टाकलं, त्यांनी घेतलं तिथे. खाली आता ऐन अंश आपल्याला बघायचे, CP किंवा KP. आपण काही पण निवडू शकतो. आपण इथं आता KP घेऊया, ठीक आहे. आपण बर्थ टाइम रेक्टिफिकेशन KP ची सिस्टीम वापरतोय. आणि याला इथे नेक्स्ट बटन आहे किंवा वरती रेक्टिफिकेशनवर आपण जाऊ शकतो. नेक्स्ट वर क्लिक केलं, आपण रेक्टिफिकेशन मध्ये आलो. इथे त्या व्यक्तीची जन्मतारीख टाकायची. म्हणजे आता आपण 30/12/1980 टाकली. या तारखेला जन्म झालेली एक व्यक्ती आहे आणि त्याला त्याची जन्मवेळ करेक्ट माहीत नाही आहे. त्याचं जन्मगाव समजा मुंबई, आपण असं गृहीत धरू. अक्षांश रेखांश आलेलेच आहेत. फ्रॉम टाइम म्हणजे त्यांनी जो टाइम दिलेला तो कधी आहे, त्याला असं वाटतं की सकाळी 10 वाजता किंवा 10:15 वाजता जन्म झाला. त्याला एक्झॅक्ट माहित नाही. आता आपल्याला करेक्ट टाइम पाहिजे इथे. तर कृष्णमूर्ती पद्धती काय म्हणते की LSRD वर तुम्ही चेक करा. तर वरती तुम्ही जर बघितलं तर LSRD त्याने दाखवलेलं आहे बुध रवी असं आलेलं आहे. चंद्र नक्षत्र स्वामी चंद्रच आहे. राहू राशी लॉर्ड बुध आहे. केतू राशी लॉर्ड गुरु आहे. आणि त्याच्या खाली
पंचम भावाचा पण विचार केलेला आहे. पंचम भावाचा राशी स्वामी शनी, त्याच्यानंतर हा नक्षत्र स्वामी आहे आणि हा त्याचा राशी स्वामी आहे. फिफ्थ राशी लॉर्ड, नाईनचा पण म्हणजे भाग्येशाचा पण त्यांनी विचार केलेला आहे. ते तिन्ही घेतलेलं आहे. आणि त्याच्या समोर चंद्र नक्षत्र लॉर्ड परत घेतलेला आहे, 5व्या भावाचा आणि 9व्या भावाचा. समोर 2 कलर दिलेले आहेत, रेड आणि ब्ल्यू दिलेला आहे. त्याच्या पुढे 100% लिहिलेलं आहे येलो आणि 75% लिहिलेलं आहे तिथं ब्ल्यू रंग आहे. आता अजून एक बटन तुम्हाला दिसेल, शो प्लॅनेट्स, म्हणजे लग्न किंवा चंद्र किंवा दोन्ही, बोथ, असं आपण बोथ जरी निवडलं तरी चालतं. आणि खाली एक कॅल्क्युलेट बटन आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही इंटरवल डिसाईड करू शकता की 1-1 मिनिटाचं तुम्हाला दाखवायचं आहे की 1-1 सेकंदाचं दाखवायचं आहे किंवा 10 सेकंदाचं दाखवायचं आहे, इथं तुम्ही चूज करू शकता. तर आपण आता काय करू, 1-1 मिनिटच पहिल्यांदा निवडू आणि मी कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतो. हे आपण कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केलं, समोर LSRD चे कलर आलेत बघा, रेड आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन पण आहे. त्याप्रमाणे आपल्याला खाली स्क्रोल करून इथे बघता येतं की कुठे त्यांनी येलो कलर दाखवलाय का. तर हे आपलं आता काल्पनिकच उदाहरण आहे, तर इथे काही त्यांनी रेड कलर दाखवला नाही. आता आपण काय करू की 10-10 सेकंदाचा गॅप ठेवूया, कदाचित तो कलर दाखवेल आपल्याला. या बर्ड टाइमला त्यांनी काही करेक्शन दाखवले नाही, कारण LSRD सध्या नाही आहे. खरं म्हणजे आपण उदाहरणच बघतोय, आपण खरं बघत असतो तर आलंही असतं कदाचित. तर हा येलो कलर जिथे जास्त येईल तर तिथे आपण तो टाइम खरा समजायचा, कारण त्याच्यात LSRD जास्तीत जास्त मॅच झालेले असतात 100%. त्याच्या खालोखाल मग नसेल मिळत तर ब्ल्यू कलर आपण निवडू शकतो तिथे. आपण याला आता 5 सेकंद करून बघू अजून, पण नाही येणार ते, कारण ह्या स्लॉटमध्ये नाही दाखवलं तर पुढेही नाही दाखवणार. आपण फार तर तारीख बदलू शकतो वरती. आपण इथं तारीख चेंज करू. – 1970 टाकलं मी. नाही दाखवत. तर इथं हा येलो कलर येतो, मात्र जर ते LSRD मॅच होत असतील तर. इथे बघा आता ब्ल्यू कलर दाखवला त्याने, आपण महिना बदलला आणि तारीख इयर पण बदललेला आहे आपण. तर त्यांनी काही प्रमाणात 75% इथं करेक्शन दाखवलेलं आहे, कारण इथं जास्तीत जास्त त्याला LSRD मिळत आहेत. आपण आणखीन पंधरा दिवस मागे करूयात, 15 तारीख टाकू. आता इथे परत येलो कलर वाढलाय, बऱ्यापैकी येलो दाखवलंय, इथे ब्ल्यू दाखवले, सॉरी येलो आलाच नाही अजूनही. तर ह्या पद्धतीने बघायचं असतं इथे. आता आपण इथे 1 सेकंद करू शकतो. 11:05. हे जे बर्ड टाइम रेक्टिफिकेशन आहे, हे मी स्वतः हाताने कधी केलेलं नाहीये. तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर तुम्हाला हे जास्त कळेल अजून. तो ब्ल्यू मध्ये दाखवतोय, आज काही LSRD तिथं मॅच होत नाहीये. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो.
बर्थ टाइम रेक्टिफिकेशन फीचर आहे हा. केपी प्रिडिक्शन जे आहे तर हा एक फीचर, जसं आपण केपी कारक कसप इंटरप्रिटेशन बघितलं तसंच हे आहे. इथे आपण जन्मकुंडली निवडू शकतो किंवा नवीन ऍड करू शकतो. इथे ऍड न्यू असं पण वरती बटन आहे, ऍड न्यू बर्थ डिटेल्स. आता इथे वेगवेगळे टॉपिक दिलेले आहेत. चिल्ड्रन आहे, कोर्ट और लीगल मॅटर आहे, एज्युकेशन आहे, एक्झाम रिझल्ट आहे. तर आपण काही पण निवडू शकतो किंवा क्रिएट प्रिडिक्शन हा सुद्धा एक ऑप्शन आहे. आपण स्वतःच एक नवीन टॉपिक बनवू शकतो. हे दोन्ही पण इथे आहेत. आता आपण इथे एक्झाम रिझल्ट बघितला तर त्याचे कारक ग्रह कोणते आहेत, कार्यज ग्रह ते येतं इथं. म्हणजे हाऊस 4th आहे, त्याच्यानंतर फेवरेबल 5 आणि 11 दाखवलेलं आहे आणि अनफेवरेबल दाखवलेलं 8-12. असं प्रत्येकाचं आहे. आता अर्निंग आहे, अर्निंगचं दाखवलंय, एज्युकेशन आहे. आता एज्युकेशनला बघा 4th हाऊस कशा करता आहे, तर कारक ग्रह बुध आहे. बुध कशा करता, मेमोरी करता. त्याच्यानंतर गुरु पण आहे. गुरु कशा करता, की तुम्हाला काही शिक्षण किंवा मेमोरी आहे पण त्याचं ऍप्लिकेशन करायला गुरु पाहिजे. त्याच्यानंतर 4th हाऊस जो आहे तो फॉर प्रायमरी एज्युकेशन, लाईन सिलेक्शन, त्याच्याकरता 4th हाऊस आहे. 9th हाऊस कशा करताय, तर हायर एज्युकेशन करताय. फेवरेबल आपल्याला कोणते कोणते पाहिजेत मग, 4, 9, 6, 11 आणि 10 सुद्धा त्यांनी पूरक भाव घेतलेला आहे. अनफेवरेबल कोणते, 3, 8, 12 असतील तर त्याचं नाही होणार शिक्षण किंवा समाधानकारक नाही होणार. तर इथे पुढे काढून दिलेलं आहे. मग 4th हाऊस त्याचा सबलॉर्ड बुध आहे, तो 5 मध्ये आहे. त्याच्या स्वतःच्या राशी 1-10 आहे. स्टार लॉर्ड नक्षत्र स्वामी राहू आहे, तो स्वतः 12 मध्ये, त्याच्या स्वराशी 1-10 आहे. सिग्निफिकेटर प्लॅनेट झाले चंद्र, गुरु, केतू. आणि मग 9th हाऊसचं पण त्यांनी काढून दिलेलं आहे. मंगळ 5th मध्ये, त्याच्या 3-8 मध्ये राशी, मंगळ परत 5 मध्ये, 3-8 त्याच्या स्वराशी, आणि शुक्र शनीचा संबंध तिथे येतोय. असं काढल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं. इथे कुंडली तर दिलेलीच आहे. मग दशा स्वामी जे आहेत, महादशा, अंतर्दशा, ते आपल्याला इथे क्लिक करून बघता येतात. त्याच्यानुसार आपल्याला लिंक त्याची साखळी जोडून उत्तर देता येतं. तर हे कारक कसप इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळेस क्रिएट करायचं असतं नवीन, त्यावेळेस तुम्हाला इथे टॉपिक टाकायचा आहे पाहिजे तो नवीन. रिफ्रेश केलं की सगळं इथं नवीन होईल. समजा आपण इथं आता टेस्ट टाकूया. टेस्ट मध्ये त्याचं अजून काही डिस्क्रिप्शन असेल ते टाकता येईल आपल्याला. 1 टाकलं मी इथे, ABC असं काहीतरी टाकलं. मग त्याचे कारक भाव, कारक ग्रह कोणते आहेत, की आपण गृहीत धरूया याचा मंगळ आणि शुक्र हा कारक ग्रह आहे. त्याच्यानंतर कारक भाव कोणते आहेत, तर मग 2, 6, 10 हे आपले समजा कारक ग्रह आहेत, असं कारक भाव आहेत असं आपण समजूयात. त्याच्यानंतर फेवरेबल कोणते असावेत आणि अनफेवरेबल कोणते हे पण आपल्याला निवडायचे. अगदी सिंपली गेम खेळल्यासारखं आहे. लहान मुलं जे किंवा मोठे माणसंही आजकाल गेम खेळतात, काही त्याच्यात हे नाही. तर हे फेवरेबल आहे 2, 6, 10, 11. 11 आपण इथे घेऊ शकतो, त्याला प्रत्येक ह्याला लागतोच 11 भाव. कॉमेंट फेवरेबल, कॉमेंट फॉर फेवरेबल कसप, कॉमेंट फॉर अनफेवरेबल कसप, हे आपण इथे पाहिजे तर टाकू शकतो सगळं. हे सगळं टाकल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे, सेव्ह प्रेडिक्शन. तर ते प्रेडिक्शन तुम्हाला इथे दिसेल. आता मी कॉमेंट्स मध्ये पण AX टाकतो आणि आपण इथे BY टाकू. याला मी सेव्ह करतो. हे सेव्ह झालं. आता आपण जे टेस्ट टाकलेले आहे हे इथं आपल्याला दिसतं. मग आता त्याला आपण जर प्रिव्ह्यू प्रेडिक्शन मध्ये जर आपण गेलो, एक कुंडली आपण निवडलेलीच आहे आणि टेस्ट मध्ये जर आपण गेलो तर तो दाखवतो बघा. ह्याच्यासमोर आपण AX लिहिलेलं AX दिसतं इथं, हे भाव दिसतात. तर त्याच्या प्रत्येकाच्या समोर आपण डिस्क्रिप्शन टाकू शकतो. आणि मग खाली त्याचे कार्यग्रह काढून दिलेले आहे. म्हणजे किती सोपं आहे की तुम्हाला एखादं नवीन ह्या लिस्टमध्ये नसलेलं काही प्रेडिक्शन तयार करायचं असेल तर तुम्ही ते नव्याने फीड करू शकता आणि त्याचे कार्य तुम्हाला ताबडतोब मिळतील. तर हा असा मी तुम्हाला केपी प्रेडिक्शनचा दाखवला फीचर हा नवीन. सब लॉर्ड चेंजेस. आता हे खरं म्हणजे तशी गरज पडत नाही,
पण कोणी परीक्षा देत असेल, अभ्यास करत असेल अजून आणि त्याला मॅन्युअली काही गणितं सोडवायची असतील तर त्या ठिकाणी याचा उपयोग होतो. किंवा तुम्हाला एखादी कुंडली क्रॉस चेक करायची असेल बरोबर आहे की नाही, तर त्या केसमध्ये तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. इथे आपण आता लग्न निवडलं किंवा कोणताही ग्रह निवडू शकतो, आपण मंगळ निवडू शकतो. त्याची डेट आपण घ्यायची आहे आणि आयनॉश केपी निवडलेले प्लेस जी आहे ती आपण मुंबई घेतलेली आहे. याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या समोर भाव येतात सगळे. राशी सबलॉट जे चेंजेस होणार आहेत त्याची इथे डिटेल्स आलेले आहेत. मग त्याच्या बाजूला सब आलेले आहेत, म्हणजे भावांचे सब आणि ग्रहांचे सब दोन्ही आलेले आहेत. त्याचे बदलण्याचे टायमिंग दिलेले बघा त्यांनी. तुम्ही हे तुमच्या एफएमएरीजमध्ये किंवा हाऊस ऑफ टेबल्समध्ये हे सगळं क्रॉस चेक करू शकता. जसं आता परवा शरद जोशींचं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये त्यांना खूप म्हणजे त्यांनी शंका व्यक्त केली की सॉफ्टवेअरचं कितपत बरोबर आहे वगैरे. तर आता ते इतके गणितामध्ये तज्ज्ञ आहे ना की मला असं वाटतं की सॉफ्टवेअरचे त्यांना म्हणजे काही काम नसेल पडत आणि इतके ते यूज टू झालेले आहेत गणिताला की सॉफ्टवेअरचं त्यांना म्हणजे फार ते तसं तुच्छ समजत असतील की सॉफ्टवेअर वापरणं म्हणजे त्याच्यात काही दमच नाही. पण ते ज्या पठडीमध्ये शिकलेले आहेत आणि ज्या भट्टीमध्ये ते तयार झालेले आहेत तसं आपण नाही होऊ शकत. म्हणजे मी स्वतः तरी मला वाटतं की तसं कधीच नाही होणार माझ्या आयुष्यात की मी तेवढा गणितात एक्सपर्ट होईल आणि मी तसं एखादं भाषण देऊ शकेल किंवा तशी एखादी पत्रिका स्वतःची सुद्धा सोडू शकेल असं नाही शक्य वाटत मला. आणि बहुतांशी लोक माझ्याशी सहमत असतील जे अलीकडे ज्योतिषी झालेले आहेत या 10-15 वर्षामध्ये. त्याच्या पूर्वीच्या ज्योतिषांचं मी नाही सांगत, मी सगळ्यांचा आदर करतो. पण ते गणित शिकायला तेवढं डिवोशनली काम करायला आता तरी म्हणजे आज किंवा इथून पुढे शक्य होईल असं वाटत नाही, कारण मल्टीटास्किंग सगळं जमाना झालेला आहे आणि अगदी एकाच विषयावर फोकस करणं आता पहिल्यासारखं शक्य होईल असं वाटत नाही मला कोणाला. केलं तर खूप चांगलं आहे, करायला पाहिजे, पण तसं राहिलं नाही आता. तर हे इथे तुम्हाला असे जे स्पष्ट हे आहेत सब ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही याला क्रॉस चेक करा आपल्या बुकमध्ये किंवा तुमच्याकडे काही जर टेबल्स तयार केलेले असतील त्याच्यात तुम्ही क्रॉस चेक करू शकता, म्हणजे आपलं गणित बरोबर आलंय की नाही. किंवा तुम्ही जर मॅन्युअली सोडवत असताल तर हाताने काढलेलं आपलं कसं आलं इथे हे तुम्ही बघू शकता. इथे चार्टच्या स्वरूपात सुद्धा बघायला मिळतं. 2 टॅब आहेत इथे, सब आणि चार्ट्स. तर तुम्ही हे वापरू शकता. याला प्रिंट करू शकता, ईमेल पण करू शकता. हे सब लॉट चेंजेसचं आपण फीचर बघितलेलं आहे. खाली त्याच्या केपी कसप दिलेले आहेत 1 ते 249. आता हे सुद्धा तुम्ही हे 2020 आहे आता आपण कॅल्क्युलेट करतोय. 1 ते 249 भाव आपल्याला दिसतात, सॉरी नंबर दिसतात. त्या नंबरच्या समोर काय हे आलेलं आहे म्हणजे राशी अंश कला विकला ते दिसतं. म्हणजे समजा एखाद्याने 77 नंबर दिला तर त्याचे स्पष्ट भाव लगेच तुम्हाला इथे कळतात. म्हणजे तुम्हाला जर हातानेच कुंडली बनवायची असेल तर इथे स्पष्ट भाव तुम्हाला रेडीमेड मिळत आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्ही सिटी बदलू शकता, इथे तुम्ही वर्ष बदलू शकता. वर्ष बदललं की थोडंसं त्याच्यात बदल होईल, परत तो कॅल्क्युलेट करतो ऑटोमॅटिक आणि इथे स्पष्ट तुम्हाला तो भाव दाखवतोय, कारण ते भाव साधन करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल नाही तर. आणि मी परत एकदा सांगेन की तुमच्याकडे येणारं जातक तुम्ही गणितात किती हुशार ते बघायला येत नसून तुम्ही प्रचिती म्हणजे त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्या उत्तराची प्रचिती त्याला किती येते हे त्याला बघायचं असतं. तर गणित करण्याबद्दल माझं काही दुमत नाही, करायला पाहिजे. जसं त्या दिवशी जोशी सरांनी हेच सांगितलं की तुम्ही ज्या गणित करता तर त्या गणितामध्ये गणितासोबत तुम्ही त्या कुंडलीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत जाता आणि मग तुम्हाला तर सारखं बघावं लागत नाही की त्याची राशी कोणती नक्षत्र कोणते, ते तुम्हाला जवळपास पाठवून जातं लिहिताना किंवा गणित करताना. कारण मागच्या वेळेस शरद जोशी सर आले होते ना, तर टिळक नगरमध्ये औरंगाबादला एक वाचनालय आहे, त्याच्यात त्यांचं व्याख्यान आम्ही ठेवलं होतं आणि मी इतकं ऑब्झर्व करत होतो त्यांना की त्यांनी मोठा फळा होता तिथं तिथं असं क्लासरूम घेण्यासारखी व्यवस्था आहे, मोठा फळा होता.
पूर्ण फळावर त्यांनी एक कुंडली, त्याचं गणित म्हणजे स्पष्ट ग्रह, स्पष्ट भाव सगळं खडून लिहून काढलं त्यांनी व्यवस्थित आधी, आणि मग त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. पूर्ण व्याख्यान ते 1.5 ते 2 तास चाललं, पण त्या सरांनी एकदाही मागे वळून फळ्याकडे बघितलं नाही, कारण त्यांना ते सगळे राशी नक्षत्र, त्याचे भाव, सबलॉर्ड, लॉर्ड हे सगळे त्यांना मुखपाठ होते. त्याच वेळेस मी इतका इम्प्रेस झालो की म्हटलं किती हुशार माणूस आहे, आणि यांना कधीतरी आपण परत व्याख्यानाला बोलू अशी माझी मनात इच्छा होती. आणि ती दीपक पिंपळे जी आहेत त्यांनी स्वतःच मला विचारलं की आपण त्यांना बोलवायचं का, आणि मला खूप आनंद झाला. आणि त्या अशा रीतीने त्यांचं आपण व्याख्यानही ठेवलं. तर एवढा डिवोशन आणि स्टडी मी फार म्हणजे कमी लोकांमध्ये बघितलं असं, तर त्यापैकी ते एक आहे. तर हे आपल्याला असे स्पष्ट भाव इथे आपोआप मिळतात इथे रेडीमेड कॅल्क्युलेट करून. ह्याला आपण प्रिंट करू शकतो, याला आपण ईमेल पण करू शकतो. इथे आपण सिटी बदलू शकतो परत. देवनागरी लिपी सुद्धा दिलेली आहे. कॅल्क्युलेट काम करते की नाही बघू आपण. काही काही ठिकाणी चालत नाही ते बटन, इथं चालतंय की पूर्ण 12 भाव स्पष्ट केलेले आहेत. तर ते तुम्हाला इथे काही क्षणामध्ये समोर डिस्प्ले होतात. तर हे झाले केपी कसप 1 ते 249 हे नंबर झाले. 12:15 झालेले आहेत. तर मी आता इथे थांबतो आज, आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारावेत. किस्मत मधला आपण हा पहिला ग्रुप झालेलाच आहे, दुसरा ग्रुप पण आज संपवला केपीचा. ह्या हॉरोस्कोप मध्ये एकदा आपण नंतर जाणार आहोत की काय काय ऍडिशनल पेजेस किस्मत मध्ये तुम्हाला बघायला मिळतात, ते एकदा आपण बघणार आहोत नंतर. तर हा एक ग्रुप आपण संपवला. उद्या आपण वर्कशीटचा परत एक ग्रुप घेऊ वेळ मिळाला तर. हे खालचे तर फीचर झालेले आपले. केपी ट्रान्झिट एक ह्याच्यात नवीन आहे. त्याच्यानंतर पर्सनल मध्ये जर बघितलं तर ताराचक्र आणि राशी चेंजेस हे 2 फीचर इथे नवीन आहेत. त्याच्यानंतर हे पण आधी सगळं होतच या कुंडलीमध्ये. जेमस्टोन हा एक नवीन फीचर आहे. LSRD क्लॉक नवीन फीचर आहे. त्याच्यानंतर पंचांग फॉर्म्स मध्ये एफएमएरीज आहे, पंचांग जनरल आहे, आणि केपी एफएमएरीज आहेत. हे 3 गोष्टी नवीन आहेत. आणि हे पण आधी बघितलं आपण, शुभकाल, चौघडी अहोरा, रिव्हर्स लग्न, काल विभाग हे बघितलेलं आहे. व्रत टायमिंग मध्ये तिथे अनालिसिस आणि जैन व्रत टायमिंग, जैन व्रत टायमिंग पण बघितलेले. तिथे अनालिसिस हा पार्ट नवीन आहे. त्याच्यामुळे काही फीचर फक्त आपल्याला बघायचे आहे तिथे. उद्या आणि परवा बहुतेक हे चालेल फक्त, आणि त्याच्यानंतर आपण ॲस्ट्रो ऑफिसला वळणार आहोत तिकडे. तर मी आता तुम्हाला आवाहन करतो की काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. धन्यवाद. हा सर, मला एक विचारायचं होतं. हॅलो, बोला, मी ऐकतोय. हा, मला एक विचारायचं होतं की आता ऍस्ट्रो ऑफिस 2018 रवीकडे आम्ही वापरतोय. तर एक प्रॉब्लेम विशेष करून जाणवतो की ज्या वेळेस समजा मी करमाळ्याची एखादी व्यक्तीची कुंडली टाकली तर त्याचे जे अक्षांश रेखांश आहे ते बरोबर दाखवत नाही. तुम्ही बदलून घ्यायचे ना. मग तुम्हाला जर माहिती असतील ना नवीन की बरोबर कोणते ते जर माहिती असतील तर तुम्ही ते बदलू शकता तिथे. हा, तर ते कधी सोलापूरचं दाखवतं तर कधी वेगळं दाखवतं. नाही नाही, तुम्ही काय करा माहिती का, की गुगल अर्थ नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, फ्रीली अच्छा ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या अच्छा मोबाईल मध्ये नुसतं अर्थ नावाने ते येतं अच्छा प्ले स्टोर. तर बर मोबाईल मध्ये तुम्ही जिथं जिथं उभे आहात ना, ज्या लोकेशनला, तिथले अच्छा अक्षांश रेखांश तो दाखवतो इमिजिएट. आणि बर वरती तुम्ही सर्च बार मध्ये जर गावाचं नाव टाईप केलं तर त्या गावाचे सुद्धा अक्षांश रेखांश तुम्हाला बघता येतात. अच्छा. तर आणि मग कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही जर ते डाउनलोड केलं तर हा, तिथे सुद्धा तुम्हाला हा स्क्रीन बघता येतो. बर बर आणि अक्षांश रेखांश मी तरी आता असंच करतो आजकाल की हा, गुगल अर्थवर एकदा क्रॉस चेक करून घेतो, बर आणि मग त्याची कुंडली जास्तीत जास्त आपण ऍक्युरेट देऊ शकतो तेवढी बरोबर काळजी घ्यायची. बर बर सर याच्यात अष्टक वर्ग नाही का सर? दिसणार नाही. आपण हॉरोस्कोप गेलो किंवा पेजेस दिसतील. आणि इथे जे ताराचक्र
मध्ये पण ते अष्टक थोडा वापर केलेला आहे. तर पर्सनल ग्रुप इथे त्याच्यामध्ये ताराचक्र जे आहे ना त्याच्यात चंद्राचं भिन्नाष्टक आणि सर्वाष्टक वापरलेलं आहे, ते तुम्हाला तिथे दिसेल. वरती या स्क्रीनवर असा अष्टक वर्गाचा वेगळा बॉक्स किंवा फीचर नाहीये त्याचा असा. अजून काही विचारायचं कोणाला? आज जरा चांगली संख्या आहे, 26 लोक होते, पण अजूनही 23 लोक आहेत. सर काल मी Amazon वर बघितलं, हे विंडोज वर हे सॉफ्टवेअर चालतात तसे iOS वर चालू शकतात, म्हणजे ऍपल आयफोन वर चालतील काय? नाही नाही नाही, ऍपल साठी कोणतेही सॉफ्टवेअर अवेलेबल नाही आहे आपल्याकडे. नाही काय? आणि जे काही फ्री युटिलिटीज असतील तिथे अवेलेबल त्या तुम्ही वापरू शकता. कारण जे ऍपलचे फोन आहेत, आयफोन आहेत ना, तर ते वापरणारे खूप कमी लोक आहेत. आणि त्यातले त्या ज्योतिषी हा जो वर्ग आहे तर तो सॉफ्टवेअरच्या त्याला अजून युज टू झालेला नाहीये बरेचसे लोक. तर आयफोन आणि परत त्याच्यावर असे सॉफ्टवेअर असं तर अजून फार दूर आहे ही गोष्ट. आणि मग आयफोन साठी सगळं वेगळं डेव्हलप करावं लागतं, मग कंपनी सुद्धा तेवढी इन्व्हेस्टमेंट किंवा तेवढे कष्ट करत नाही अजून. तर असे सॉफ्टवेअर नाही. लिनक्स वर चालणारे सॉफ्टवेअर आहेत काही, तर पाराशर लाईट मध्ये ते अवेलेबल आहे लिनक्स वर चालणार, पण आयफोन साठी अजून नाही काय अवेलेबल. पण माझं म्हणणं आहे की त्या भानगडीत पडू पण नाही, कारण ते आपण अँड्रॉइडला म्हणजे आता यूज टू झालेलो आहेत खरं म्हणजे. आता परत आयफोन ज्यावेळेस घेतो ना आपण, तर त्याच्यामध्ये आणखीन थोडस वेगळं होतं. म्हणजे आपण जे आता जे वापरायला आपण सवय करून घेतलेली आहे ना, ते सोडून आपल्याला भलतंच काहीतरी करावं लागतं. होय, आहे वेगळं आहे त्याच्यात भरपूर. हा, तर काय होतं माहितीये का, आता माझे काही कस्टमर आहेत माझे की ते म्हणजे हायफाय दाखवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला, आणि कुठेतरी दुबई इकडे तिकडे गेले की मग तिकडून ऍपलचा कॉम्प्युटर पण घेऊन येतात. आणि त्याच्यामध्ये मग ते लिनक्स असतं काहीतरी वेगळी सिस्टीम, त्याच्यात मग विंडोज टाकतात, परत त्या विंडोजवर आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात आणि त्याचे सगळे बटन उलटे सुलटे आहेत. आणि इतका ताप होतो ना, मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो ना, तर असं माझ्या डोक्याला मुंग्या येतात एकदम. कारण आपलं विंडोजचे आणि अँड्रॉइडचे सगळ्या गोष्टी त्याच्यात कोणत्याच नाही आहेत, ते सगळं नव्याने आपल्याला परत सुरू करावं लागतं. आणि म्हणजे फार त्यांच्याकडे 2-3 तास जरी मी बसलो, पैसे भरपूर देतात ते लोक, पैशाला कमी नसते, पण तरी पण नको वाटतं जायला, की फार त्रास होतो या सगळ्या गोष्टी. त्यांना मी सांगतो की नका आणू तुम्ही, ठीक आहे तुमच्याकडे पैसे भरपूर आहे वगैरे मान्य, तुम्ही विंडोज मध्ये पण छान भारीतले लॅपटॉप मिळतात, 5-5 लाखापर्यंत लॅपटॉप आहे, तुम्ही ते आणा ना. पण त्यांना हे दाखवायचं असतं की आमच्याकडे हे आहे, ऍपलच्या सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही त्याच्याशिवाय दुसरं काहीच वापरत नाही. त्यांच्याकडे लहान लहान मुलांच्या हातात पण ते ऍपलचे फोन दिसतात 1-1 लाखाचे. ते स्टेटस सिम्बॉल झालेला आहे तो. आणि कोणाचा मुलगा अमेरिकेत गेला की मला ते विचारतात, आता आम्ही मुलाला सांगितलं तू ऍपल घेऊन ये, मी त्यांना आधी रिक्वेस्ट करतो प्लीज आणू नका, त्याला मला दुसरं काही तू आण त्याच्यापेक्षा, किंवा इथे येऊन चांगला दुसरा लॅपटॉप घेता येईल तुम्हाला. पण आहे ती क्रेज आहे लोकांची. आपल्या सॉफ्टवेअरला त्याची काही आवश्यकता नाहीये, फार भारी लॅपटॉपची पण गरज नाहीये. सेलेरॉन किंवा i3 सुद्धा खूप पुरून उरतो. आता मी ज्या लॅपटॉपवर तुम्हाला डेमो दाखवतोय ना, हा लॅपटॉप 10 वर्षापूर्वीचा आहे माझा, 2010 मध्ये घेतलेला आहे, 2-3 ठिकाणी क्रॅक झालेला आहे, कित्येक पार्ट त्याचे तुटले आणि मी बदललेले आहेत परत. त्याच्यानंतर ह्या लॅपटॉपमध्ये कोर टू डिओ प्रोसेसर आहे आणि 3च GB रॅम होत्या, मी आता एक वाढवली माझ्या हौशी खातर, तर त्याची गरज नव्हती, पण मी आणि SSD हार्ड डिस्क त्याला टाकलेली म्हणून तो फास्ट चालतो जरा. पण हा सुद्धा लॅपटॉप पुरेसा आहे ज्योतिषांना, त्याच्यामुळे विनाकारण खर्च करू नका. त्याच्यापेक्षा एखादं ऍडिशनल सॉफ्टवेअर जास्त घ्या, त्याचा तुम्हाला उपयोग होईल.
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर भारी घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. हा, तुम्ही मोबाईल पाहिजे तर भारी घ्या, कारण मोबाईल चांगला असला ना आपल्याकडे दणकट, किंवा त्याच्यामध्ये भरपूर कॉन्टॅक्ट बसतात, तो जास्त म्हणजे हँग होत नाही वगैरे. प्लास्टिक पार्ट असले ना, म्हणजे स्वस्तातल्या मोबाईलमध्ये प्लास्टिक पार्ट असतात आणि तो हँग होतो, गरम होतो आणि मग बंद पडतो एखादा. पण ज्यावेळेस तुम्ही भारीतला मोबाईल घेता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मेटल पार्ट असतात, तुम्हाला वजन पण त्याचं जास्त दिसेल आणि ते मग गरम झाले तरी हँग वगैरे होत नाहीत ते, आणि जास्त सर्व्हिस देतात. आता माझा फोन 60,000चा आहे. हा म्हणजे आता तो स्वस्त आहे, S7 आहे, S7 एज आहे सॅमसंगचा. तर फोनमध्ये इन्व्हेस्ट केलेले परवडतील, पण तुम्ही लॅपटॉप आणि याच्यात इन्व्हेस्ट नका करू जास्त. आपण ह्या व्याख्यानमालेमध्ये एका मी हार्डवेअर तज्ज्ञाला पण बोलवलेलं आहे. तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही डिझाईन करा की ज्योतिषांसाठी लॅपटॉप किंवा प्रिंटर घेताना किंवा कॉम्प्युटर घेताना काय काय अवेलेबल आहे किंवा काय काळजी घ्यावी, डूज अँड डोंट्स. तर ते आपल्याला एक दिवस व्याख्यान द्यायला म्हणजे तयार झालेले आहेत. फक्त आता त्यांची डेट आपल्याला मिळाली की मी एक ते पण सेशन ठेवणार आहे. कारण सॉफ्टवेअर तर मी दाखवतो, पण बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की मी कॉम्प्युटर घेतोय तर मी कोणता घ्यावा. तर त्यांच्यासाठी आपण खास करून ठेवणार आहे प्रिंटर कोणता घ्यावा. बरेच लोकांच्या गळ्यात आहे ना, एखादा कॉम्प्युटरचा दुकानदार तो इंकजेट प्रिंटर गळ्यात मारतो त्याच्या, आणि त्या प्रिंटरचा त्यांना काही उपयोग होत नाही, कारण त्याच्यातली शाई वाळून गेली की मग ते बंद पडतात प्रिंटर, आणि त्याचे कार्ट्रिज आणि ते परवडत नाही, स्पीड पण कमी असते. तर ही सगळी माहिती सांगायला सुद्धा आपण एक दिवस व्यवस्था करणार आहे. चालेल चालेल, थँक्यू सर. ओके, थँक्यू. आता मी समजतो की सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत, तर धन्यवाद. आज दुपारी प्रसादजी गोखले, डॉक्टर प्रसाद गोखले, कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय नागपूर रामटेकचे ते हे आहेत, तिथे शिकवतात, ते तिथले प्राध्यापक आहेत. तर त्यांना आपण आज व्याख्यानाला बोलवलेलं आहे. खूप हुशार मंडळी आहे ही सगळी, आणि उद्या तिथले डीन आपल्या ह्याच्यात येणार आहेत व्याख्यानमालेमध्ये. त्यांना मी खूप दिवसाचं फॉलोअप करतोय. उद्याची आपल्याला डेट मिळाली. तिथले डीन तर असे आहेत की त्यांची बृहत पाराशर होराशास्त्र पूर्ण मुखोद्गत आहे. त्यांनी काशीला जाऊन त्याची संथ घेतलेली आहे त्या ग्रंथाची. तर असे विद्वान व्यक्ती आपण म्हणजे बोलवलेले आहेत आज, आणि उद्या हिंदीमध्ये ते व्याख्यान होतील. आणि काही लोकांना ते थोडं जड वाटत, पण ते खरंच विद्वत्तापूर्ण व्याख्यान आहे. आणि कसं अभ्यास करावा, कसं हे करावं, माणसाने एखाद्या विषयाला वाहून घ्यावं, हे शिकण्यासारखं असतं. आणि आपण त्या व्याख्यानाचा नक्कीच आनंद घेताल. आणि आपण खास करून त्यांना अशी ऑफर केलेली आहे की एक फाउंडेशन कोर्स त्यांनी मागच्या महिन्यात घेतला होता, तर तो आपल्यासाठी रिपीट करावा. कारण बऱ्याच लोकांकडे ना ज्योतिषी खूप हुशार आहेत, पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आहे. तर अशा लोकांसाठी खूप पर्वणी आहे की एक छोटासा फाउंडेशन कोर्स जरी आपण त्यांचा केला, आणि जर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळालं युनिव्हर्सिटीचं, तर आपल्याला ते एक सपोर्टिंग डॉक्युमेंट राहणार आहे. काही लोकांना त्रास होतो समाजामध्ये वावरताना, प्रॅक्टिस कशाच्या आधारावर करता, तुम्ही कुठे शिकले वगैरे, त्यांना थोडंसं दडपण आणलं जातं समाजातून. तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे. आणि आता युनिव्हर्सिटीमध्येच 1 इयर डिप्लोमा त्यांनी असं सुरू केलेलं आहे की पूर्वी कसं होतं की 12वी पास झालेली व्यक्ती BA फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायची आणि BA इन वेदांग ज्योतिष, MA इन वेदांग ज्योतिष असं करू शकायची. मी तेच केलेलं आहे. पण काही लोक असे असतात की त्यांचं BA BCom, माझंही BCom आधी झालेलंच होतं, पण त्यांचं BA BCom आधी झालेलं आहे, मग त्यांना परत 3 वर्ष शिकावं लागतं इकडं BA करायला. तर ते लोक असं विचारत होते पूर्वी की डायरेक्ट आम्हाला MA ला बसता येणार नाही का. तर तसं काही होत नव्हतं पूर्वी. तर आता त्यांनी काय केलेलं आहे की ज्यांचं कोणत्याही फॅकल्टीमध्ये, तिथं ज्योतिष विषय असावेच असं काही नाही, कोणत्याही फॅकल्टीमध्ये जर त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांना 1 इयर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तो करता येतो. त्या 1 इयर डिप्लोमाचं सर्टिफिकेट तर त्यांना मिळेलच, पण ते एलिजिबल होतील, ते पात्र ठरतील MA करायला डायरेक्ट. हा कोर्स त्यांनी सुरू केलेला आहे, हे बऱ्याच दिवस मलाही माहित नव्हतं. तर आपण त्यांना आता फाउंडेशन कोर्ससाठी रिक्वेस्ट करणार आहोत
की त्यांनी तो रिपीट करावा. त्याला जास्तीत जास्त लोक बसतील अशी मी अपेक्षा ठेवतो. कारण आपल्या ह्याच्यातून महाराष्ट्रातून किमान 200 तरी लोकांनी 200-300 लोकांनी परीक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे. तशी आमच्याकडे 600 लोकांची यादी आहे की बा ते महाराष्ट्रात ज्योतिषी आहेत. पण आता 600 तर शक्य नाही, आपण 200-300 लोकांची अपेक्षा करू. तर हे जर झालं तर खूप चांगलं होईल आणि आपल्या सगळ्या ज्योतिषांना त्याचा फायदा होईल आणि समाजात आपल्याला एक सर्टिफिकेट सहित आपल्याला काम करता येईल की जी UGC ग्रँटेड संस्था हे आहे, युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा आपल्याला फायदा होईल. माझा नंबर मी शेअर करतोय 95445147 छान उपक्रम आहे सर, छान उपक्रम आहे हा. हो, कारण मला फार इच्छा आहे की सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा. मी त्यांना 2-3 वेळा रिक्वेस्ट केलेली आहे. आता ते त्यांच्या हेडशी बोलतायत आणि ते जर आपल्याला परमिशन मिळाली तर ह्या महिन्यात किंवा आता हा तर संपला महिना, जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये आपण ते फाउंडेशन कोर्स तो ऑनलाईनच होईल. त्याच्याशिवाय त्यांचे ऑनलाईन कोर्सेस पण सुरू होत आहेत. आता कोरोना वगैरे आलेले आहे तर ऑनलाईन त्यांचे कोर्सेस सुरू होत आहेत. तर तुमच्याकडे कोणतीही डिग्री असो, महाराष्ट्र ज्योतिष परिषदची असो की कोणत्या प्रायव्हेट क्लासची असो, तुम्ही यांचा एक तरी कोर्स अवश्य करा प्रत्येक जण. कारण UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे आणि आपल्याकडच्या ज्या संस्था आहेत त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कोणी ओळखत नाही. वाईट वाटू देऊ नका कोणी. आणि आपल्याकडच्या ज्योतिषांना, मोठ्या मोठ्या ज्योतिषांनाही महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखत नाही. तर समजा उद्या असं गृहीत धरा की तुम्ही अमेरिकेत गेले तर तुमच्या ह्या डिग्रीला कोण विचारणार आहे? तुम्हाला जर तिथे ज्योतिषी म्हणून प्रॅक्टिस करायची तर तुमच्याकडे काहीतरी सपोर्टिंग डॉक्युमेंट भक्कम पाहिजे. तर तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीचं छोटं जरी सर्टिफिकेट असेल तर सगळं क्रॉस चेक करतील, ते बघतील की UGC वगैरे सगळं याला आहे. तुम्हाला तिथे कोणी क्रॉस करणार नाही की तुम्ही कसं काय इथे प्रॅक्टिस करताय. वेगवेगळ्या देशात जाण्याचे प्रसंग येऊ शकतात. तुमचे मुलं मुली कदाचित बाहेर गेले आणि तुम्हाला तिथं जावं लागलं तर तुम्ही तिथं बोर होणार, काय करणार दिवस. तर आपली भारतीय लोकांची तिथं हे असते, संघटना असते. ऍटलिस्ट आपण फॉरेनर्सला नाही पण भारतीय लोकांना जरी आपण कन्सल्टेशन किंवा ज्योतिषशास्त्राचा एक करून दिला फायदा तरी पुष्कळ आहे. तर ह्या अशा काही उपक्रमात म्हणजे माझ्या मार्फतच नाही, तुम्हाला कुठेही असा चान्स मिळाला तर अवश्य त्याचा तुम्ही फायदा घ्यावा. आणि मी तर माझ्याकडून प्रयत्न करतोच आहे. त्यांनी जर ती आपली विनंती मान्य केली, आपण सगळेजण ती फाउंडेशन कोर्स मी पण जॉईन झालो होतो. ऍक्च्युली मी MA झालेलो आहे, तरी पण मी का केला की त्यांनी 500 रुपये फक्त फी ठेवली होती आणि ती फी सुद्धा कोविडला ते देणार होते. तर तो 7 दिवसाचा फाउंडेशन कोर्स ऑनलाईन केलाय, मला ते सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे. अरे वा, छान. हा, तर मी तुम्हाला ते एकच मिनिटात सर्टिफिकेट दाखवतो. मी त्याच्यात असेल ते अजून. सर ये जो कोर्स होता है वो मराठी में होता है कि हिंदी या इंग्लिश में भी होता है? एक्चुअली ये यूनिवर्सिटी संस्कृत विश्वविद्यालय है, लेकिन उन्होंने मराठी हिंदी दोनों ऑप्शन रखे हैं. मेरे साथ एक मैडम थी, कलंत्री मैडम, तो उनको, वो एक्चुअली साउथ इंडियन है तो उनको तो ये मराठी नहीं आती है लेकिन समझती है उनको मराठी. तो उन्होंने BA किया मेरे साथ और MA भी किया, लेकिन पूरे क्लास मराठी में हो रहे थे और वो हिंदी में उसको समझ ले रहे थे वो, और उन्होंने एग्जाम भी हिंदी में दिया. तो आप हिंदी में एग्जाम दे सकते हैं. ओके ओके, थैंक यू. तर किस्मतची प्राइस काय आहे? ठीक आहे, मी तुम्हाला उद्या दाखवतो. आता ते इथे मला दिसत नाही लगेच, तर उद्या मी नक्की सर्टिफिकेट दाखवेन तुम्हाला. चालेल सर, चालेल. हा, आपण त्यांना रिक्वेस्ट करतोय तर सगळ्या जणांनी ह्या 2 व्याख्यानाला अवश्य उपस्थित राहा.
आणि जर होय. त्यांनी काही अनाउन्समेंट केली तर बरंच आहे, नाहीतर मी तर त्यांच्या म्हणजे पिच्छा पुरवणारच आहे की आम्हाला एकदा तो कोर्स परत तुम्ही रिपीट करा. आणि आमचे आमचे बरेच लोक सुटलेत, म्हणजे माझ्या सोबतचे लोक बरेचसे सुटलेले आहेत. मी सगळ्यांना पाठवली होती पोस्ट, रिक्वेस्ट केली होती की सगळ्यांनी करा एकदा, काय बिघडतं. पण बरोबर. बरेचसे लोक येऊ शकले, काही प्रत्येकाचे रिझन्स असतील. तर धन्यवाद परत एकदा सगळ्यांचे. सर ये जो आप कोर्स का डालोगे वो वास्तु नरेंद्र में डालोगे कि कौन से ग्रुप में डालते हो? उधर भी डालूंगा, लेकिन आप वेद चक्षु का ज्वाइन कीजिए ना ग्रुप। तो आप उसका रिक्वेस्ट भेजिए ना, मेरे को नहीं मालूम वो कौन सा, उसका लिंक होना चाहिए ना मेरे नहीं, पास। आप है शायद मैडम उसमें, वेद चक्षु व्याख्यान माला में आप है शायद। नहीं 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 हूँ मैं मैं इधर आपको वास्तु भेजता हूँ, नरेंद्र में हूँ। मैं लिंक भेजता हूँ आपको। अच्छा, थैंक यू। थैंक यू। हॅलो, सर, मला मला पण पण नाही. पाठवा. हॅलो, हॅलो, हा माझ्यापर्यंत पण येत नाही बरं का, लिंक वगैरे असं काही येत नाही. तुम्हाला माझं मी नाव ऍड नाही. केलं सर, वेद चक्षुच्या ग्रुप मध्ये तुम्हाला ऍड केलेलं आहे. बरं बरं बरं, ठीक आहे हाँ ना, चालेल. हाँ, ओके ओके, थँक्यू. थैंक यू सर। थैंक यू। तर मला मिळेल का ती लिंक? तुम्ही नाही का वेद चक्षुच्या ग्रुप मध्ये? नाही ना, मी नाही येणार. बरं बरं, पाठवतो. तुम्ही मला व्हॉट्सअपवर एक मेसेज करा ना, बरं बरं करतो. नंबर टाकलाय चॅट बॉक्स मध्ये, तिथे मला एक मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो, तुम्ही जॉईन व्हा. हो ठीक आहे, चालेल. येस, थँक्यू. सर मी पण नाहीये त्या ग्रुपमध्ये. ठीक आहे ना, तुम्हालाही मी लिंक पाठवतो. मला एक चालेल, मेसेज करा फक्त व्हॉट्सअपवर, कारण होय, माझ्याकडे नंबर सेव्ह नाही आहेत आणि होय, 3000च्या वर नंबर झाले, आता जरा ते जड झाले. बरोबर बरोबर, पाठवतो. ओके ओके. थँक्यू. मी एंड करतोय मीटिंग. होय.